मित्रांनो, आता शासनाद्वारे 10 लाख रुपयापर्यंत एज्युकेशन लोन दिले जात आहे। त्या संदर्भात केंद्र सरकारद्वारे एक महत्त्वाची अशी योजना ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्याविषयी त्या योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत आणि प्रोसेस कशी आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, केंद्र सरकारद्वारे एज्युकेशन लोन संबंधित एक योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्या योजनेचं नाव आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना। ही जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ हा गरजू विद्यार्थ्यांना मिळणार आहे। यामध्ये या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना हमीदाराशिवाय शैक्षणिक कर्ज हे दिले जाणार आहे। म्हणजे या योजनेमध्ये कोणत्याही स्वरूपाची सिक्युरिटी ठेवण्याची गरज नाहीये, डायरेक्टली तुम्हाला लोन हे भेटणार आहे। यामध्ये ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 4.5 लाख रुपये आहे त्या विद्यार्थ्यांना व्याजावर 100% अनुदान हे दिले जाणार आहे। आणि ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 4.5 लाख रुपये ते 8 लाख रुपयापर्यंत आहे त्यांना 10 लाख रुपयापर्यंतच्या शैक्षणिक कर्जावर 3% व्याज हे अनुदान स्वरूपात मिळणार आहे। या योजनेमुळे विद्यार्थी केवळ भारतातील नामांकित महाविद्यालयाच नव्हे तर विदेशातील उच्च मानांकित संस्थांमध्ये देखील आपले शिक्षण जे आहे ते सुरू ठेवू शकणार आहेत। आणि त्यासाठी जी काही आर्थिक मदत लागणार आहे ती या योजनेद्वारे केली जाणार आहे। आता बघा, या स्कीमसाठी पात्रता निकष नक्की काय आहेत त्याची माहिती आता आपण बघूया। तर बघा, पीएम विद्यालक्ष्मी जी योजना आहे त्या योजनेमध्ये 10 लाख रुपयापर्यंत लोन हे मिळणार आहे। आणि हे जे लोन आहे त्या लोनसाठी केवळ भारतातील विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत। त्याचबरोबर यामध्ये विद्यार्थ्याला 10वी आणि 12वीच्या परीक्षेत किमान 50% गुण हे असणे आवश्यक आहे। आणि सोबतच कुटुंबात जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते 8 लाख रुपयापेक्षा जास्त नसावं। त्याचबरोबर विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त संस्थेमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा। शेवटी यामध्ये कर्ज कालावधीत विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याच्या कुटुंबाची जी काही आर्थिक स्थिती आहे ती गंभीर नसावी, जेणेकरून ते लोन हे परतफेड करू शकतील। आता ठिकाणी बघा, या एज्युकेशन लोनसाठी अप्लाय कसं करायचं त्याची माहिती आता आपण घेऊया। तर बघा, यासाठी इच्छुक जे काही विद्यार्थी आहेत त्यांना विद्यालक्ष्मी पोर्टल या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे। त्या पोर्टलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। शासनाच्या या पोर्टलवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। जी काही माहिती तुम्हाला विचारली जाईल ती माहिती बरोबर भरून घ्या। सोबतच तुम्हाला यासाठी आवश्यक जे काही कागदपत्रे आहेत ते देखील द्यावे लागणार आहेत। त्यानंतर शैक्षणिक कर्जासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। सरकारच्या लिंकने तुम्हाला बँकेकडून एज्युकेशन लोन हे दिले जाणार आहे। एकदा का बँकेने एज्युकेशन लोन अप्रूव्ह केलं की लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये जी काही एज्युकेशन लोनची अमाउंट आहे ती क्रेडिट ही केली जाईल। जर तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल परंतु आर्थिक बाबींमुळे तुम्ही शिक्षण घेऊ शकत नसाल तर नक्कीच केंद्र सरकारने सुरू केलेल्या पीएम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत एज्युकेशन लोन घ्या आणि तुमचं शिक्षण सुरू ठेवा। तर मित्रांनो, महत्त्वाची अशी माहिती होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।